नमस्कार मित्रांनो, सध्या अनेक शासकीय स्पर्धा परीक्षांचे नोटिफिकेशन्स निघालेले आहेत. तयारीला लागा, निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या यशामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही चॅनलवरती नियमितपणे सामान्य ज्ञानविषयक व्हिडिओ अपलोड करीत असतो. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, आवळ्यामध्ये कोणते विटॅमिन भरपूर प्रमाणात असते? ऑप्शन ए विटॅमिन ए, बी विटॅमिन बी, सी विटॅमिन सी, डी विटॅमिन डी. आपले योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन सी विटॅमिन सी. आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पुढील प्रश्न, क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता? ऑप्शन ए ब्राझील, बी कोलंबिया, सी चिली, डी व्हेनेझुएला. योग्य उत्तर ऑप्शन डी व्हेनेझुएला. क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश व्हेनेझुएला हा आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? ऑप्शन ए सांबर सरोवर, बी दाल सरोवर, सी चिल्का सरोवर, डी यापैकी नाही. योग्य उत्तर ऑप्शन सी चिल्का सरोवर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर आहे. पुढील प्रश्न, सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए एम नायडू, बी के सिवान, सी एस सोमनाथ, डी यापैकी नाही. योग्य उत्तर ऑप्शन सी एस सोमनाथ. सध्या इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे आहेत. पुढील प्रश्न, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? ऑप्शन ए लंडन, बी पॅरिस, सी बीजिंग, डी न्यूयॉर्क. योग्य उत्तर ऑप्शन बी पॅरिस. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे होणार आहेत. प्रश्न 6वा, आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए जयंत नारळीकर, बी रामचंद्र गुहा, सी अरुणा रॉय, डी नरेंद्र दाभोळकर. योग्य उत्तर ऑप्शन ए जयंत नारळीकर. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाचे लेखक जयंत नारळीकर हे आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता एक वृत्त भारतातून जातो? ऑप्शन ए विषुववृत्त, बी कर्कवृत्त, सी मकर वृत्त, डी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन बी कर्कवृत्त. खालीलपैकी कर्कवृत्त भारतातून जातो. पुढील प्रश्न, भारताची राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ कोठून घेतलेला आहे? ऑप्शन ए वैशाली, बी दिल्ली, सी सारनाथ, डी पाटणा. योग्य उत्तर ऑप्शन सी सारनाथ. भारताची राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ सारनाथ येथून घेतलेला आहे. पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? ऑप्शन ए ईशान्य, बी आग्नेय, सी नैऋत्य, डी वायव्य. योग्य उत्तर ऑप्शन बी आग्नेय. भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. पुढील प्रश्न, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन ए सिक्कीम, बी झारखंड, सी गोवा, डी हरियाणा. योग्य उत्तर ऑप्शन बी झारखंड. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य झारखंड हे आहे. मित्रांनो, पहिल्यांदाच जर आपण आमच्या चॅनलला भेट देत असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण अशाच प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे आमच्या चॅनलवरती अपलोड केले जातात. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, बी उत्तर प्रदेश, सी हिमाचल प्रदेश, डी बिहार. योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश. वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र उत्तर प्रदेश या राज्यात आहे.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू झाली? ऑप्शन ए नाशिक, बी चंद्रपूर, सी सातारा, डी औरंगाबाद. योग्य उत्तर ऑप्शन सी सातारा. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा येथे सुरू झाली. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए नंदुरबार, बी गडचिरोली, सी पालघर, डी नागपूर. योग्य उत्तर ऑप्शन सी पालघर. महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील पालघर जिल्हा आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, कोकणातील नद्या कोणत्या वाहिनी आहेत? ऑप्शन ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण. योग्य उत्तर ऑप्शन बी पश्चिम. कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत. पुढील प्रश्न, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? ऑप्शन ए सिमेंट, बी वाळू, सी जिप्सम, डी बॉक्साईट. योग्य उत्तर ऑप्शन सी जिप्सम. प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून मिळवतात. पुढील प्रश्न, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन ए कीटकनाशक, बी कवकनाशक, सी बुरशीनाशक, डी तणनाशक. योग्य उत्तर ऑप्शन ए कीटकनाशक. एंडोसल्फान हे खालीलपैकी कीटकनाशक आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? ऑप्शन ए अहमदनगर, बी अकोला, सी अमरावती, डी बुलढाणा. योग्य उत्तर ऑप्शन सी अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे. पुढील प्रश्न, पांडवलेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन ए नाशिक, बी कोल्हापूर, सी नागपूर, डी सोलापूर. योग्य उत्तर ऑप्शन ए नाशिक. पांडवलेणी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन ए गुरु, बी शनी, सी नेपच्यून, डी बुध. बरोबर उत्तर ऑप्शन ए गुरु. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह गुरु हा आहे. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, राजा रविवर्मा हे प्रख्यात कोण होते? ऑप्शन ए बादशाह, बी संगीतकार, सी चित्रकार, डी नाटककार. योग्य उत्तर ऑप्शन सी चित्रकार. राजा रविवर्मा हे प्रख्यात चित्रकार होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.